सर तुम्ही मला बोलवलं? हो. मगाशी तुम्ही माझ्या कंपनीच्या टूर मध्ये इंटरेस्ट दाखवलात. मी तुम्हाला त्याच्या डिटेल्सही दिल्या. पण मी तुम्हाला तुम्ही हे काम करू शकता की नाही हे नाही विचारलं. कारण मला तुम्हाला विचार करायला वेळ द्यायचा होता. आणि माझ्या मते आता इनफ वेळ मी तुम्हाला दिलेला आहे. तुमचा विचार करून झाला असेल. मिस्टर जयराम, हे काम म्हणजे रेस आहे. रेस अगेन्स्ट टाइम. अजूनही तुम्हाला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे? ही जबाबदारी पेलू शकाल तुम्ही? नाही, मी तुम्हाला फोर्स करत नाहीये. मगाशी तुम्ही स्वतःहून इंटरेस्ट दाखवलात म्हणून. हो सर, माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मिस्टर जयराम, तुम्ही अजूनही फेरविचार करू शकता. विचार झालाय. गुड. तसं असेल तर ही जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो मिस्टर जयराम खानोलकर. लक्षात ठेवा, तुमच्याकडे फक्त 10 दिवस आहेत आणि तुमचा काउंटडाऊन सुरू झाला आहे आत्तापासून. येस सर. थँक्यू सर. फक्त 10 दिवस? जय, हे खूप कठीण वाटतंय. हो अहो, कठीण आहे. पण दाभोळकर सरांनी आता जबाबदारी दिली आणि अहो त्याहून देव टूर्स कोणतेही काम पॉसिबल करून दाखवू शकतो. म्हणून मला हे करायचंय. तुझ्या कॉन्फिडन्सचं मला कौतुक वाटतंय जय. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या कॉन्फरन्सच्या तयारीला वेळ कमी आहे रे. म्हणजे इतक्या हे अशक्य आहे असं मी म्हणत नाहीये, पण इतक्या कमी वेळात चांगल्या तऱ्हेने हे सगळं मॅनेज होईल. आणि नाही झालं तर मग दाभोळकर साहेब, त्यांच्याबद्दल मी तुला जास्त सांगायला नको, तू त्यांना चांगलंच ओळखतोस. तेव्हा या सगळ्याचा पुन्हा एकदा नीट विचार कर. अहो सगळं मॅनेज होईल. दिवस कमी आहेत, पण प्रत्येक दिवशी 24 तास काम केलं ना तर हे नक्की पॉसिबल आहे. आर यू शुअर? येस अहो, आय एम शुअर. कारण हे काम म्हणजे मला चॅलेंज वाटतंय. मी तिथल्या हॉटेल्सशी बोललोय, लॉजिस्टिक आणि इतर कामांनाही सुरुवात झाली. पण सगळं कन्फर्म करण्याआधी मला एकदा तुमच्याशी बोलायचं होतं. प्लीज अहो. जय, त्या केबिन मध्ये त्या खुर्चीवर बसल्यानंतर हा तुझा पहिला निर्णय आहे. तुला नक्की वाटतंय ना तू हे करू शकतोस? हो. गुड. देन गो अहेड. तुझ्या निर्णयावर ठाम राहा आणि हे चॅलेंज पूर्ण करून दाखव. पण अहो, अविनाश सर. मी बोलेन त्याच्याशी. आणि तू ही जबाबदारी घेतलीस, उत्तम प्रकारे पार पाडलीस तर त्यालाही आनंदच होईल ना. थँक्यू. बर जय, मला असं वाटतं की या प्रोजेक्टमध्ये तू तुझ्या मदतीला घे कोणाला तरी. असं कर ना, तू रजनीला घे तुझ्यासोबत. तुम्ही दोघांनी दाभोळकरांच्या आधीच्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलेलं आहे. मग सोपं जाईल, तिची मदत होईल तुला. ओके. आणि एक गोष्ट,
कधी काही लागलं या सगळ्या प्रोसेसमध्ये, काही अडचण आली तर मी आहे. मला विचारत जा, मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. अहो मग तर हे प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल होणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. फायनली आपण दाभोळकरांचा प्रोजेक्ट करतोय. वाह, म्हणजे त्यांनी तुला? हो, मी बोललो त्यांच्याशी. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हो काका, तुमची सोबत मला लागणारच आहे. कारण हे प्रोजेक्ट फक्त प्रोजेक्ट नसून आपल्या समोर असलेला एक चॅलेंज आहे. आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. आणि शिवाय हे आपण मागून घेतलेलं प्रोजेक्ट. काम तसं सोपं नाहीये. तेच म्हणते मी. जय, ह्यापूर्वी आपण जे क्लायंट्स हँडल केले त्यांची प्रोसेस कशी होणार आहे आपल्याला माहिती होतं. त्याच्यासाठी वेळ होता. आता वेळ नाहीये. 10 दिवसात 700 लोकांची कॉन्फरन्स ऑस्ट्रेलियात मॅनेज करायची. इतक्या लोकांचं ट्रॅव्हलिंग, अकोमोडेशन. होईल सगळं मॅनेज. करू आपण. दॅट्स द स्पिरिट. रजनी, तू माझ्या टीम मध्येस. ओके. मला असं वाटतंय की सगळ्यात आधी उद्याच्या उद्या आपण बुकिंग्स करून टाकूया. दाभोळकर सरांनी मला काही नंबर दिले जिथून आपल्याला गेस्ट लिस्ट मिळेल. शिवाय कॉन्फरन्ससाठी लागणाऱ्या सगळ्या रिक्वायरमेंट्स त्यांनी मला मेल केल्या. त्या मी तुला फॉरवर्ड करतो. ओके. जय, मला काय वाटतं, तू जर हे काम पूर्ण केलंस ना तर अविनाश सर कदाचित तुला देव टूर्सची ब्रांच काढून देतील दुसरी. मला आश्चर्य वाटतंय की दाभोळकरांनी एवढ्या लवकर इतकं जोखमीचं काम जयला दिलं कसं. आता ते पण बदलताय. त्यांनाही कळलंय, म्हणजे कळून चुकलंय की आपला जय सुद्धा काही कमी नाहीये. खरंच जय एकदम सॉलिड आहेस ना तू. ऑल द बेस्ट. थँक्यू. रजनी, आपण कॉन्फरन्स रूम मध्ये बसूया. मी तुला तिथे सगळ्या डिटेल्स सांगतो. चला. चल. हॅलो काकू, बोला. अगं, सकाळी पोचलात ना वेळेवर? हो. जयची इतकी घाई चालली होती, म्हटलं प्रमोशन मिळाले नुकतंच, उगाच उशीर नको व्हायला. नाही नाही काकू, डोंट वरी, आम्ही वेळेत पोहोचलो. काय मग, काय म्हणतायत जय सर? बाहेरच आहेत का केबिन मध्ये बसलेत? बाहेरच आहे. का बरं? आज सरांना केबिन मध्ये बसायचं नाहीये का? नाही, तसं नाही. ऍक्च्युली पप्पांनी त्याला एक प्रोजेक्ट दिलाय आणि हे खूप मोठं काम आहे. काय सांगतेस? दाभोळकरांनी जयला प्रोजेक्ट दिलाय? हो. वा वा. बघ, म्हणजे त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय. आता बघ तू, आता सगळं सुरळीत होईल. आणि इथे तुमचे काका बसलेत टेन्शन घेऊन. नाही नाही, काकांनाही सांगा. अदिती, काय झालं ग? नाही, काही नाही. अगं, एरवी आनंदाची बातमी सांगताना तुझ्या आवाजातनं तो आनंद दिसतो, पण आज तसं वाटत नाहीये. नाही, ऍक्च्युली पप्पांनी खूप मोठी जबाबदारी दिली आहे जयवर. आणि
काम खूप जास्त आहे, पण वेळ तेवढाच कमी. अगं मग काय झालं, जय हे काम नक्की पार पाडेल आणि हे कामच दाभोळकर आणि जय मध्ये विश्वास निर्माण करेल. पण तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस आणि जयला ते दाखवू नकोस. मुख्य म्हणजे खंबीरपणाने त्याच्याबरोबर उभी राहा. बघ सगळं काही नीट होईल. ठीक आहे, मी नंतर फोन करते. बरोबर. आदिती मॅडम, तुम्हाला कॉफी देऊ? नको, थँक्यू. हो, असं कसं आदिती मॅडम? हा घ्या ना. हो आदिती मॅडम, दाभोळकर सरांनी जय सरांना एवढी मोठी कामाची जबाबदारी दिली ना, म्हणून मी आज खूप आनंदात आहे. आता ना सगळं नीट होईल. नाही म्हणजे ते दाभोळकर सरांना जय सरांचं काम आवडायला लागलंय असा याचा अर्थ होतो ना, म्हणून म्हणलं सगळं नीट होईल. हा घ्या कॉफी घ्या. टांगडे, मला खरंच नकोय कॉफी. प्लीज मॅडम घ्या ना, प्लीज. थँक्यू. प्लेजर मॅडम. आदिती मॅडम, सॉरी बट पण तुम्हाला एक सांगू का, मला ना आधी दाभोळकर सरना खूप असे कडक वाटायचे. सारखं जय सरांवर विनाकारण चिडतायत असं वाटायचं. सारखं चिडायचं म्हणजे खरंच चिडायचं ना, पण ते मग पण आता ना मला जसं वाटायचं ना तसं अजिबात नाही. आता ना एकदम असे कमी कडक वाटतात. म्हणजे खरं तर म्हणजे आता ते तुमचे खरे तर बाबा शोभतात. म्हणजे म्हणजे दिलंच ना जय सरांना काम. आता जय सर बघा किती भारी काम करतायत ते. तुम्हाला काय वाटतं आदिती मॅडम? अच्छा मी जातो. दाभोळकर सरांना कॉफी द्यायची आहे ना? आदिती मॅडम, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे दाभोळकर सरांचा जय सरांवर खरोखरच विश्वास बसला असेल? बसला असेलच ना, त्याशिवाय काय एवढं मोठं काम दिलंय मग. आणि जय सर बघा कसं भारी काम करतात. मी दाभोळकर सरांना कॉफी देऊन येतो. हा रजनी, फक्त 10 दिवस आहेत. सगळ्या कामाचा डेडलाईन्स प्रमाणे एक रिव्हर्स फ्लो बनवावा लागेल. ओके. आणि सगळ्या डेडलाईन्स फॉलो कराव्या लागतील. ओके, म्हणजे सगळ्यात आधी बुकिंग. करेक्ट. मला वाटतं एडीएमच्या सगळ्या गेस्टची लिस्ट आली असेल मेलवर. तू त्यांच्या डिटेल्स घे आणि उद्याच बुकिंग करून घे. हो, मी उद्याच करते. मी तोपर्यंत तिथल्या कॉन्फरन्सचं सगळं प्लॅनिंग करतो. ओके, ग्रेट. मी साईट सीइंगचे ऑप्शन्स बघते आता. गुड. जय, आम्ही काम करतोय. प्लीज. मला जयशी थोडं बोलायचं आहे. जुई, तुला माहिती ना हे प्रोजेक्ट किती महत्वाचं आहे. सो आता ह्या क्षणाला ह्यापेक्षा महत्वाचं आणि अर्जंट काहीच असू शकत नाही. मला या कामाविषयीच जयशी बोलायचं आहे. हो, बोलचे. काय झालं? जय, तू एवढं मोठं प्रोजेक्ट करतोयस, मलाही तुला मदत करायची आहे. काही मदत लागली तर सांगशील ना? जुई, तुला खरंच कळत नाही का ग, कधी हट्ट करावा आणि कधी करू नये ते. आम्ही करतोय ना हे काम, आम्ही करू पूर्ण. तुला जे काम दिलंय ना ते तू पूर्ण कर. हा, नाही तर मग नवरे काका ओरडले की रडायला येतं ना आपल्याला लगेच. एक मिनिट रजनी. अरे का रजनी, हे प्रोजेक्ट खरंच खूप मोठं आहे. आपण दोघांनी जरी ठरवलं असलं हे प्रोजेक्ट करायचं तरी सुद्धा आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. आणि हे सगळे स्वतःहून आपल्याला मदत करायला तयार आहेत. जुई, थँक्यू सो मच. तू आपणहून विचारायला आलीस. काही मदत लागली, काही काम असेल तर मी नक्की सांगेन. मग आता आम्ही फक्त कसं काय करायचं ते प्लॅन करतोय.
तुला काही काम नसेल तर तू बसू शकतेस. मला काहीच काम नाहीये, मी बसते. सर तुम्ही ही ट्रिप नक्की एन्जॉय करा आणि पुढचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला मेल करते. आ गया चेक. थँक्यू सर. वेलकम. झालं काम झालं? हो का काय झालं काका? नाही झालं काहीच नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते. नाही असं काहीच नाहीये. अच्छा म्हणजे तुम्ही नाही म्हणावं आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. आदिती तुला जयच्या कामाचं टेन्शन आलंय का? हो. मग तेच टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. काका पप्पांनी जयला ही जबाबदारी दिलीये खरी, पण हे काम पूर्ण करण्यासाठी अगदी थोडासा वेळ दिलाय. तर तुला असं वाटतंय का की त्यांनी हे जयला काम दिलंय ते त्याची परीक्षा घेण्यासाठी दिलंय? खरं सांगू मला नाही माहित. आता मला काही सुचत नाही आणि कसलाच अंदाज येत नाहीये. नाही मग अंदाज घ्यावा लागेल. कारण काय जयने कामाला जोरात सुरुवात केली आहे. त्यामुळे तुझ्या डोक्यावर जर टेन्शन असेल तर तू तुझ्या पप्पांशी बोल. अंदाज घे की त्यांनी हे काम जयला जे दिलंय ते त्याची परीक्षा घेण्यासाठी दिलंय की खरंच काहीतरी काम आहे म्हणून दिलंय. काय आहे की त्याने काय होईल की तुझ्या डोक्यावरचं टेन्शन हलकं होईल आणि तुझ्या मनात जे प्रश्न निर्माण झालेत त्याची उत्तरं तुला सापडतील. नको जयला नाही आवडणार काका. नाही बघू बघू आपण काय करायचं ते. पण तो तर जा काका. जा बघू आपण. येस येस आय एम डॅम शुअर सगळं व्यवस्थित मॅनेज होईल. या आय एम कॉन्फिडंट. या आय नो पर्सनली मला तो मुलगा आवडत नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कॅलिबर्स आहेत. त्याचं काम बघितलंय मी. ही कॉन्फरन्स होणार, सक्सेसफुल होणार. बघाच तुम्ही. अहो घोडा मैदान जवळ आहे. रिझल्ट तुमच्या समोर असतील. मी तुम्हाला नंतर फोन करतो. कोण आहे बाहेर? अदू तू? सॉरी मिस अदिती. तुम्ही बसा ना. या काय काम होतं का? नाही काही नाही. एक मिनिट. मला माहिती आहे हे ऑफिस आहे आणि इथे पर्सनल रिलेशन्स मध्ये आणायची नसतात. पण आज एक बाप म्हणून मला तुमच्याशी बोलता येईल का मिस आदिती? बोला ना. मला तुझ्याशी बोलायचंय कारण तुझ्या चेहऱ्यावरती जे टेन्शन आहे ना त्याचं कारण कळलंय मला. मी जयला का काम दिलं याबद्दल शंका आहे ना तुझ्या मनात? नाही आली असेल तर ती स्वाभाविक आहे. मी सुद्धा त्याला काम देताना खूप विचार केला. पण ॲज यू नो
बिझनेस आणि रिलेशन याची सरमिसळ मी कधीही करत नाही. तरीही मी जयला हे काम दिलं. आता त्याला काम देण्यामागे यात माझी काही चाल आहे असं वाटतंय ना तुला? नाही, असं वाटत असेल तर ही शंका मनातून काढून टाक ताबडतोब. कारण या प्रोजेक्ट वरती एडीएमचं गुडविल लागलेलं आहे आणि केवळ जयला कमीपणा आणण्यासाठी मी माझं नाव नाही खराब होऊ देणार. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय, एक बिझनेसमॅन म्हणून. पण तरीही एक बाप म्हणून मला तुला हे सांगणं खूप गरजेचं वाटलं आदू. सॉरी. सॉरी कशाबद्दल? मला पटलंय. जयच्या कर्तृत्वाला बघूनच तुम्ही त्याला हे प्रोजेक्ट दिले आणि मला खात्री आहे की तो हे प्रोजेक्ट नक्की पूर्ण करून दाखवेल. थँक्यू. येते.